नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विष्णू गायकवाड व्हिलेज टिक या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत करतो. तर शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी एक नवीन योजनाचे इथे अंमलबजावणी झालेली आहे. मित्रांनो, आपले नमो शेतकरी योजनेचे जे शेतकऱ्यांचे जे 2,000 रुपये राहिलेले आहेत ते आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपल्याला लवकरच पाहायला मिळू शकतात. तर शेतकरी मित्रांनो, इथे पाहू शकता नमो शेतकरी योजना जी आपल्या महाराष्ट्रामध्ये जी सुरू करण्यात आलेली आहे. तर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या योजनेचे पैसे आता होळीनिमित्त वितरित करण्यात येणार आहेत. तर शेतकरी बांधवांनो, हे तुमच्या खात्यावरती कसे मिळतील व यासाठी तुम्हाला काय प्रोसेस करावी लागेल त्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, इथे पाहू शकता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेची ही खूप मोठी एक महत्त्वाची अशी ब्रेकिंग न्यूज आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे. त्यानंतर राज्य सरकारने योजने सुरू केली आहे असून तिचा उद्देश शेतकऱ्यांच्या अडचणी कमी करणे आणि त्यांना थोडासा आधार देणे हा आहे. ही योजना पी-एम किसान सन्मान निधी योजनेप्रमाणेच आहे. तर केवळ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठीच ही योजना आहे. तर इतर राज्यातील कोणत्याही शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा मिळणार नाही आहे. तर योजनेतून शेतकऱ्यांना आता किती पैसे मिळणार याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, इथे पाहू शकता या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये मिळत असतात. तर हे पैसे 3 हप्त्यामध्ये दिले जातात. प्रत्येक हप्त्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथे 2,000 रुपये दिले जातात. तर आतापर्यंत सरकारने 5 हप्ते पूर्णपणे केलेले आहेत. त्यानंतर शेतकऱ्यांना इथे 10,000 रुपये मिळाले आहेत. आता शेतकऱ्यांना 6व्या हप्त्यांची वाट पाहत आहेत. तर या योजनेचा किती लोकांना फायदा झालेला आहे तो पण इथे आपण पाहूया. तर महाराष्ट्रातील एकूण 91 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. तर सरकारने इथे पाहू शकता 9,000 कोटी रुपयांची तरतूद इथे केलेली आहे. जी रक्कम आहे ती आपल्या शेतकऱ्यांसाठी इथे वाटप केलेली आहे. तर मित्रांनो, इथे पाहू शकता या योजनेची सुरुवात कधी झाली व कशामुळे झाली. तर ही योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात सुरू झालेली आहे. तर ऑक्टोबर महिन्यात वाशिम येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये मोठा कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमात पी-एम किसान सन्मान निधीच्या 18व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांना दिले गेले आहेत. तर शेतकऱ्यांना अजून कोणत्या योजनेची मदत करता येते यासाठी शेतकरी आणि सरकार तडबद्ध आहे. तर इथे पाहू शकतो शेतकऱ्यांना केंद्र सरकारची पी-एम किसान सन्मान निधी योजना देखील आहे. 24 फेब्रुवारी 19व्या हप्त्याची म्हणजेच 2,000 रुपये देशभरातील शेतकऱ्यांना मिळाले आहे. महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना 3,000 रुपये मदत देखील मिळाली आहे. हे पैसे 8 मार्च ते 7 मार्च दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. तर शेतकऱ्यांना अपेक्षा काय आहे? तर शेतकरी आता नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा जो 6वा हप्ता आहे त्याची वाट इथे शेतकरी पाहत आहे. तर इथे पाहू शकता सरकार शेतकऱ्यांना लवकरच 2,000 रुपये द्यावे अशी त्यांची अपेक्षा आहे. या योजनेतून महत्त्वपूर्ण काय आहे तर ते आपण पाहूया. तर ही योजना केवळ आर्थिक मदत नाही तर शेतकऱ्यांना सुरक्षिततेसाठी उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. शेतकऱ्यांना नियमित पैसे मिळाल्यानंतर त्यांना शेतीसाठी थोडीशी मदत मिळत असते. सरकारने शेतकऱ्यांसाठी असेच प्रयत्न करत राहावे अशी सर्वांची इच्छा आहे. तर नमो शेतकरी योजनेचा जो सन्मान निधीचा हप्ता आहे तो आपल्याला लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथे पाहायला मिळू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, जो पी-एम किसान योजनेचा जो आता हप्ता आहे तो आपल्याला फेब्रुवारी महिन्यामध्ये पाहायला मिळालेला आहे. परंतु नमो शेतकरी योजनेचा हप्ता जो आहे तो अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडलेला नाही आहे. तर जो नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तो आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये केव्हा पडणार ही सर्व शेतकरी बांधवांची मनामध्ये आशा आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा हप्ता आपल्याला लवकरात लवकरच पाहायला मिळू शकतो. तर शेतकरी बांधवांनो, जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. अशाच नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तर शेतकरी मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला एक मुद्दा इथे सांगतो. जर पी-एम किसान योजनेत जर तुम्हाला पैसे मिळाले असतील, आता तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे जर पैसे पाहिजे असतील तर त्यासाठी तुम्हाला इथे काय करावे लागेल. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर इथे नमो शेतकरी योजनेत जर पैसे पाहिजे असेल तर तुम्हाला इथे के-वाय-सी करणे फार गरजेचे आहे. जर तुम्ही इथे के-वाय-सी जर केलीच नाही तर तुम्हाला इथे आता नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे तुम्ही इथे जे नमो शेतकरी योजनेचे पैसे पाहिजे असतील तर तुम्हाला इथे के-वाय-सी करणे फार गरजेचे आहे. तुमच्या आधार सेंटरवरती जाऊन तुम्ही इथे के-वाय-सी करू शकता. ही सर्वात मोठी बाब आहे.
त्यामुळे जर तुम्ही इथे KYC केली तर तुम्हाला लवकरात लवकर इथे नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळू शकतात. ही एक ब्रेकिंग न्यूज होती शेतकरी मित्रांनो. मी तुमच्यापर्यंत अलर्ट लवकरात लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर इथे खरोखरच जर KYC केली तर तुम्हाला इथे पैसे मिळू शकतात. त्यानंतर एक जर कारण जर आपण पाहायला जर गेलो तर इथे आपल्याला नमो शेतकरी योजनेचे पैसे येण्यासाठी आपल्याला एक जे बँक अकाउंट आहे, आपल्या बँक अकाउंटला आमचा आधार लिंक आहे का नाही हे सर्वात अगोदर तुम्हाला तिथे पाहावे लागेल. जर तुमचं बँक अकाउंट जर लिंक नसेल तर तुम्हाला इथे प्रधानमंत्री PM किसान योजनेचे पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे तुम्ही इथे जे तुमचं काही बँक अकाउंट आहे ते तुम्ही इथे सेव्ह करून घ्या. तुमची जी KYC आहे ती सर्व पूर्ण करून घ्या. तुम्हाला पण इथे नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळतील. जी काही मी इथे बातमी सांगितलेली आहे शेतकरी मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय जिजाऊ, जय शिवराय.